आज बनवली मी खूप साऱ्या भाज्या टाकून मूग डाळ खिचडी। हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये खूप ताज्या ताज्या फ्रेश भाज्या येतात आणि खूप साऱ्या भाज्या टाकून बनवलेली खिचडी आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडते। गॅसवर कुकर ठेवला, कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलं, काही खडे मसाले टाकले, मोहरी आणि जिरं टाकलं। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर कांदा लसूण मिरची कट करून टाकली, छान तेलामध्ये परतून घेतली। कांदा छान परतून झाल्यानंतर एक टोमॅटो एक गाजर कट करून टाकलं। कांदा टोमॅटो परतून घ्यायचा। अर्धा कप मूग डाळ, अर्धा कप तांदूळ, अर्धा कप शेंगदाणे 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे, अर्धा कप ताजे वाटाणे, एक बटाटा कट करून टाकायचा। हे सगळं साहित्य कुकरमध्ये टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि खिचडी तुम्हाला पातळ बनवायची घट्ट बनवायची त्यानुसार पाणी टाकायचं। 2 कप पाणी टाकून कुकर बंद केला, स्लो गॅसवर 2 शिट्ट्या करून घेतल्या। कुकर थंड झाल्यानंतर कुकर खोलला, बघू शकता किती छान टेस्टी खिचडी आपली रेडी झालेली आहे। खूप छान टेस्टी खिचडी होते। अशा पद्धतीने खिचडी नक्की करून बघा। मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।